युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबई ठाणे क्षेत्राने बँकेच्या 103व्या स्थापना दिनाच्या शुभमुहूर्तावर कापूरबावडी शाखा ठाणे येथे युनियन गोल्ड लोन पॉइंट सुरू केले आहे। कापूरबावडी ही मुंबई झोन मधील पहिली गोल्ड लोन केंद्रित शाखा आहे। केंद्राचे उद्घाटन सरव्यवस्थापक पी.के. सोनी यांच्यासह मुंबई झोन फील्ड जनरल मॅनेजर राजीव मिश्रा आणि मुंबई ठाणे प्रादेशिक प्रमुख श्रीमती रेणू नायर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी श्री सोनी यांनी सांगितले की बँक संपूर्ण भारतात 30 युनियन गोल्ड लोन पॉइंट सुरू करत आहे। भारताच्या दक्षिण भागात बँक गोल्ड लोनचा चांगला व्यवसाय करत आहे। बँकांचे मुख्य लक्ष पश्चिम तसेच भारताच्या उत्तर भागात गोल्ड लोनला चालना देणे आहे। ग्राहक या पॉइंट्सवरून अतिशय स्पर्धात्मक व्याजदरासह जलद आणि त्रासमुक्त पद्धतीने सोने कर्ज घेऊ शकतात। हमारा जो गोल्ड लोन में बिज़नेस था वो मोस्टली बिज़नेस हमारा साउथ इंडिया में था, क्योंकि वहाँ पर गोल्ड लोन बहुत ही ज़्यादा पॉपुलर है। नॉर्दर्न पार्ट एंड वेस्टर्न पार्ट में हम अभी ज़्यादा नहीं काम कर पा रहे थे गोल्ड लोन के क्षेत्र में, इसलिए बैंक ने डिसाइड किया कि हम पर्टिकुलरली गोल्ड लोन पॉइंट के रूप में एक अलग अपना डिपार्टमेंट एक ब्रांचेस में खोलेंगे और उनका काम टोटली उनका काम केवल गोल्ड लोन प्रदान करना ही रहेगा। देखिए, ऐसा है कि गोल्ड लोन जैसे कि आप समझते हैं, भारतीय परिदेश में अगर देखें तो गोल्ड एक ऐसा चीज़ है जो आदमी उसको अपने से दूर नहीं रखना चाहता। बड़ी विषम परिस्थिति होती है जब आदमी उस गोल्ड को या गहने को कहीं गिरवी रख के कुछ लेना चाहता है। और आज तक क्या हो रहा था, प्राइवेट साहूकार या प्राइवेट बैंक्स या प्राइवेट प्लेयर्स जो कि हायर रेट ऑफ इंटरेस्ट में ये सब कर रहे थे। साउथ इंडिया में यूनियन बैंक काफ़ी एग्रेसिव था इस चीज़ों में, गोल्ड लोन भी देने में, जहाँ कि हम कम रेट दरों में कम से कम आज का रेट दर अगर हम बात करें तो 7.25% पे ही हम एक गोल्ड लोन दे रहे हैं और एक सहूलियत दे रहे हैं कि आपका सोना हमारे पास सुरक्षित है, आप हमसे लोन लीजिए और उसको वापस लोन पे करके अपने गोल्ड जो ऑर्नामेंट्स हैं वो वापस ले जाइए। तो एक पारदर्शिता ट्रांसपेरेंसी के साथ हम इस गोल्ड लोन को यहाँ पे लाएं। तर पहिल्याच दिवशी या केंद्राच्या माध्यमातून एकूण 126 सोने तारण कर्ज मंजूर करण्यात आली असल्याची माहिती मुंबई ठाणे प्रादेशिक प्रमुख श्रीमती रेणू नायर यांनी दिली। S9 न्यूज ठाणे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर 5 रुपये प्रति लिटर तर डिझेलवरील एक्साईज कर 10 रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला। केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल 6 रुपये व डिझेल 10 रुपये स्वस्त झाले। मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। या मागणी आज ठाण्यात आमदार संजय केळकर आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ जी आहे ती केंद्र सरकारने जी कमी केलं आहे, दर जे आहे ठाकरे सरकारने सुद्धा याच्यामध्ये करामध्ये माफी द्यायला पाहिजे, सवलत द्यायला पाहिजे, कर कमी करायला पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाला दिलासा मिळेल। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती। आता मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे। तथापि अजूनही सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे। भाजप शासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकच सवलत दिली, पण महाराष्ट्राने दिलेली नाही, असा शाब्दिक हल्लाबोल देखील यावेळी भाजपने केला। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी पूर्ण राज्यामध्ये या संदर्भातलं आंदोलन सुरू आहे। केंद्र शासनाकडे नेहमी पोट दाखवणारे राज्य शासनाचे सत्ताधाऱ्यांना आज हा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या संदर्भातलं आंदोलन केले। पेट्रोल आणि डिझेलवरचं जो कर आहे याच्याबद्दल केंद्र शासनाने निर्णय घेतला आणि लोकांना दिलासा दिला। आता राज्य शासनाची पाळी आहे। आपण बघितलं की भारतामध्ये अनेक राज्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला, पण महाराष्ट्र राज्य शासनाने अजून या संदर्भातला निर्णय घेतला नाही। प्रत्येक गोष्टीला फक्त केंद्राकडे पोट दाखवायचं आणि त्यांच्या नावाने पोटं मोडणाऱ्या या राज्य शासनाच्या सत्ताधाऱ्यांनी आज या संदर्भातला निर्णय घेऊन लोकांना दिलासा देण्याची पाळी आलेली आहे। S9 न्यूज ठाणे।
नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. गेल्या 18 वर्षांपासून बाळकुम परिसरातील बायर इंडिया कंपनी बंद आहे. मात्र या कंपनीतील 28 कंत्राटी कामगारांची देणी कंपनीने थकवली होती. सदर देणे मिळवण्यासाठी कंपनीच्या कंत्राटी कामगार यांनी शासन दरबारापासून ते मंत्रालयापर्यंत दाद मागितली. मात्र या कामगारांना कोठेही दाद मिळाली नाही. शेवटी निराश झालेल्या या कामगारांनी बाळकुम परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख वासुदेव भोईर व डोंगरीपाडा येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख कृष्णा म्हात्रे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावेळी भोईर व म्हात्रे यांनी स्वर्गीय शिवसेना उपनेते माजी आमदार अनंत तरे यांची भेट घेऊन सदर प्रकरण मार्गी लावण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी त्यावेळी असलेल्या मंत्र्यांच्या सचिवांशी बोलून या कामगारांच्या देणेबाबत चर्चा करून या कामगारांना देणे देण्याचा मार्ग मोकळा केला. दादा जरी इथे हयात नसले पण दादा आमच्या पाठीशी कायम उभे आहेत. आणि मी तुम्हाला फक्त एकच सांगेन की दादांनी जिकडे इकडे प्रयत्न केला तिकडे त्यांना यश आलं आहे. आणि म्हणजे प्रत्येक गाववाल्यांनी दादांना साथ दिलेली आहे. आणि आता पण म्हणजे देवरा भोर साहेबांचं, वासुदेव भोईर आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा पाठपुरावा करून सगळ्यांना चेक मिळून देत. म्हणून दादांना आता वरती दादा खूप खुश असतील की माझं कार्य आहे आपण चालू ठेवलेलं म्हणून. आणि हे कार्य आम्ही असं चालू ठेवणार आहोत. पहिल्या टप्प्यात 18 कंत्राटी कामगारांना त्यांची देणी मिळाली. त्यानंतर काल दुसऱ्या टप्प्यातील 10 कामगारांना त्यांचीही देणी मिळाली. विशेष म्हणजे बायर इंडिया कंपनीमध्ये पर्स कंपनी ही एक लेबर कॉन्ट्रॅक्टरची कंपनी त्या ठिकाणी होती. आणि त्यांना आम्ही बरेच वेळेला रिक्वेस्ट केली होती की बाबा कामगार लोकांना जसं कंपनीच्या कामगार लोकांना पैसे मिळाले तशा प्रकारे तुम्ही यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला. परंतु 2004 तर आतापर्यंत त्यांनी जे प्रयत्न केले परंतु ते तशा पद्धतीने येत नसताना देखील कारण पहिल्याच वर्षी आमचे अनंत साहेब आमच्यामध्ये नाही येतात आणि नाही नसल्यामुळे त्यांनी देखील फार असे प्रयत्न केले. आणि प्रयत्न केले असताना शेवटी या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही एकदम अडचणीच्या लढाईवरती गेलो त्यावेळेला त्याने ते मान्य केलं. आणि माझ्या आज 10 कामगार लोकांना आम्ही शिवसेनेच्या तर्फे आम्ही पुन्हा न्याय देऊ शकलो. आणि न्याय देण्याची भूमिका आहे ती
भूमिका त्या ठिकाणी बजावण्याचा प्रयत्न केला. या कामगारांमध्ये काही जणांकडे कोणताही पुरावा नसताना ही देणी त्यांना मिळाली. याबाबत कामगारांनी शिवसेना विभाग प्रमुख वासुदेव भोईर, डोंगरीपाडा शिवसेना शाखा प्रमुख कृष्णा म्हात्रे आणि स्वर्गीय माजी आमदार अनंत तरे, विद्यमान नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय तरे यांचे आभार मानले. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत काल 10 कामगारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संजय तरे, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, शाखा प्रमुख कृष्णा म्हात्रे व सर्व कंपनीचे कामगार उपस्थित होते. S9 न्यूज ठाणे.